नमस्कार. अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात दाणेदार टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू बघणार आहोत. मी इथे अर्धा किलो बेसनाचे त्यासोबत वाटीचे प्रमाण कसं असावं दोन्हीही सांगितलेलं आहे. त्यामुळं तुमचे बेसन लाडू 100% परफेक्ट बनणारच. दाणेदार बेसन लाडू बनवण्यासाठी अगोदर कपाचं माप बघूयात. इथे मी 4 कप इतकं रोजच्या वापरातलं बेसन पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून. ज्या कपाने बेसन पीठ घेतलं त्याच कपाने इथे मी 2 वाटी इतकं पिठी साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाच्या मापाने मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. पूर्णपणे इथे आपण आता वाटीचं प्रमाण बघितलेलं आहे. आपण आता वजनी प्रमाण बघणार आहोत. तर आता पूर्णपणे 4 कप इतकं मी बेसन घेतलेलं आहे. त्याचं पूर्णपणे वजन 500 ग्रॅम आहे. पिठी साखरेचं म्हणशाल तर 400 ग्रॅम इतकं वजन आहे आणि 1 कप साजूक तुपाचं वजन 250 ग्रॅम आहे. घेताना कुठलीही कप किंवा वाटी किंवा वजनी प्रमाण तुम्ही एकदा मोजून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर पहिली टीप अशी की बेसन भाजण्यासाठी जाड बुडाच्या कढईचाच वापर करायचा आहे, जेणेकरून एकसारख्या रंगावर बेसन पीठ भाजल्याही जातं व कुठल्याही पद्धतीचं खाली लागल्या जात नाही. आता सुरुवातीला दुसरी टीप अशी आहे की तूप टाकताना एकदम न टाकता पूर्णपणे 1 कप जे आपण साजूक तूप घेतलेलं आहे ते थोडं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे मी 3 ते 4 चमचे भरून साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे काही घेतलेलं बेसन पीठ आहे 4 कप ते पूर्णपणे यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आता सतत हलवत मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कुठल्याही पद्धतीचा फुल गॅस करायचा नाही. फुल गॅस केला की मी खाताना जे लाडू आहेत ते अगदी जळाल्यासारखा वास येतो किंवा लागल्या देखील जातं. त्यामुळं ही सुद्धा अगदी महत्त्वाची टीप आहे. आता मंद गॅसवर चांगल्यापैकी बेसनाला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुपाचा जो काही आपण वापर करणार आहोत तो अगदी थोडं आपल्याला पूर्णपणे तूप टाकायचं आहे. आता इथे साधारणतः 4 ते 5 मिनटं पूर्णपणे मी अगदी मंद आचेवर सतत हलवत तूप भाजून घेतलेलं आहे. आता ह्या पद्धतीचं आपण आता बऱ्याचदा तूप टाकल्यानंतर गाठी देखील होतात, पण कुठल्या पद्धतीच्या आपल्याला गाठी मोडून घ्यायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता साधारणतः 4 ते 5 मिनटं पूर्णपणे मी तूप भाजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी थोडं तूप टाकून घेणार आहे. अगदी थोडं तूप टाकून घेतलं की लाडू बनवताना आपल्याला तुपाचा व्यवस्थित असा अंदाज येतो. त्यामुळे नेहमी घालताना थोडंच तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. बऱ्याचदा एकदम तूप टाकलं की मग बऱ्याचदा काय होतं, जे काही लाडू आपण बनवतो ते देखील रेलले जातात. आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये मी तुपाचा वापर केल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणामध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्या गाठी बनलेल्या आहे. एखादा ग्लास असेल किंवा मग घरातला तांब्या असेल, त्या तांब्याने आपल्याला पूर्णपणे गाठी मोडून घ्यायच्या आहे. अगदी इझिली अशा पूर्णपणे गाठी मोडल्या जातात. पूर्णपणे गाठी मोडल्यानंतर मी मध्यंतर थोडंसं तुपाचा वापर केलेला होता. उरलेलं जे काही तूप आहे ते पूर्ण आता मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता सतत हलवत आपल्याला खमंग असं अगदी घरभर वास सुटेपर्यंत चांगल्यापैकी तूप भाजून घ्यायचं आहे. आता तूप भाजायची जी काही प्रोसिजर आहे ती अगदी महत्त्वाची आहे. तुम्हाला अगदी दाणेदार, अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू हवे असतील तर ही अगदी महत्त्वाची टीप आहे. आणि जसं आपण आता पूर्णपणे बेसन पीठ भाजत जाऊ तसं पूर्णपणे तूप जे आहे बेसन पिठामधलं ते देखील रिलीज होत आहे, तुम्ही पाहू शकतात. आता कुठल्याही पद्धतीचा फुल गॅस करायचा नाही. आता तुमची कढई खूप जास्त पातळ असेल तर अगदीच गॅस थोडासा कमी बंद चालू करत पूर्णपणे तूप आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा बेसन पीठ चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे. आता साधारणतः इथे जवळपास 20 ते 25 मिनटं झालेले आहे. मी अगदी मंद गॅसवर तूप पूर्णपणे भाजत आहे. आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये बेसन पिठाला अगदी एक सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आणि त्यामधलं जे काही तूप आहे ते सुद्धा अगदी रिलीज होत आहे, तुम्ही पाहू शकता तिथे अगदी मस्तच. तर आता साधारणतः इथे कुठल्याही पद्धतीचं खाली लागलेलं देखील नाही आहे आणि त्यामधलं तूप जे आहे ते अगदी मस्त रिलीज झालेलं आहे. आता साधारणतः 25 ते 30 मिनटे इथे पूर्णपणे बेसन पीठ मला भाजून झालेले आहे. आपण आता 3 ते 4 चमचे असे पाणी टाकून चांगल्यापैकी हपका मारून घ्यायचा आहे पाण्याला. पाण्याचा असा हपका मारायचा आहे
की हे पीठ अगदी फुलून आलं आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी मोकळं मोकळं झालेलं आहे आणि अगदी मोकळं झाल्यानंतर तुमचे जे काही लाडू आहेत ते अगदी दाणेदार होतात. एक सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त असं हे पूर्णपणे बेसन पीठ कुठल्याही पद्धतीचं खाली लागलेलं देखील नाही आहे आणि ह्या पद्धतीचा आपण पाण्याला हपका मारला की खाताना दाताला सुद्धा चिकटत नाही. आता अगदी मस्त अशी गोळी होत आहे. कुठल्याही पद्धतीचे हाताला देखील लागल्या जात नाही आहे. आता चांगल्यापैकी मी पूर्णपणे मोकळं करून घेतलं. त्यानंतर पूर्णपणे गॅस बंद करून एका मोठ्या ताटामध्ये जे काही बेसन पीठ भाजलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि चांगल्यापैकी पसरवून घेतलेलं आहे. आता हे जे काही बेसन पीठ आहे ते पूर्णपणे रवाळ दिसू लागलेलं आहे, कारण आता पूर्णपणे आपण यामध्ये पाण्याचा हपका मारल्यामुळं एकदम रवाळ झालेला आहे आणि सुंदर अशी एक शाईन आलेली आहे त्या पूर्णपणे बेसन पिठाला. आता कोमट असतानाच आपल्याला पूर्णपणे पिठी साखर टाकायची आहे. यामध्ये पिठी साखर जी काही आहे ती थोडी थोडी टाकायची आहे आपल्याला, पूर्णपणे एकदम देखील टाकायची नाही. आता एकदम टाकलं की पूर्णपणे कोरडं होतं बघा पूर्ण मिश्रण. त्यामुळं विलायची पूड मी यामध्ये अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे. आता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी पूर्णपणे पिठी साखर टाकून घेतल्यानंतर चांगल्यापैकी मिक्स करून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणशाल की बेसन पीठ भाजलं हे कसं कळायचं, तर पूर्णपणे घरभर सुगंध सुटतो. अगदी शेजारच्या घरात सुद्धा बेसन पीठ भाजल्याचा सुगंध जातो. त्याचबरोबर अगदी संपूर्ण बेसन पीठ भाजण्यासाठी मला जवळपास 30 ते 35 इतके मिनिटे लागलेले आहे. आता ही पूर्णपणे दोन्हीही महत्त्वाच्या टिप्स आहे. मी इथे पूर्णपणे लाडू बांधून घेतलेला आहे. चांगल्यापैकी गोल गरगरीत करून घ्यायचा. त्यानंतर चांगल्यापैकी हातावर खेळून घ्यायचा. लाडूला चांगल्यापैकी चकाकी येते व त्यानंतर हातावर खेळल्यानंतर अगदी गोल गरगरीत देखील तयार होतो आणि आकारसुद्धा सुंदर येतो. त्याप्रमाणे तुम्ही आता तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही याला लावून घेऊ शकतात. मी आता पिस्ता लावून घेतला. त्यानंतर अगदी हातावर गोल गरगरीत करून घेतलेले आहे. कुठल्याही पद्धतीचे हा पूर्णपणे लाडू रेललेला नाही. अगदी परफेक्ट असा प्रमाणासहित दाणेदार टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू अर्धा किलोच्या प्रमाणात तयार झालेले आहे. आता बऱ्याचदा काय होतं, बेसन लाडू बिघडल्यानंतर तुपाचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळं काय होतं, जे काही मिश्रण आहे ते पातळ होतं व लाडू व्यवस्थितपणे वळवता येत नाही. तर अशा वेळी काय करायचं, मग कोरडं बेसन पीठ आपल्याला चांगल्यापैकी खमंग भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठी साखर घ्यायची आहे व चांगल्यापैकी जे काही बेसन पीठ आहे ते पूर्णपणे थंड करून जे काही मिश्रण आहे ते चांगल्यापैकी त्यामध्ये मिक्स करून अंदाज घेत मिक्स करायचं व त्यानंतर लाडू वळवून घ्यायचे आहे. ही महत्त्वाची पहिली टीप. दुसरी टीप अशी की बेसन पीठ भाजताना मंद गॅसवर भाजायचं आहे. आणि तिसरी टीप जी आहे, तूप 2 ते 3 टप्प्यात घालायचं आहे. एकदम तूप घालायचं नाही, जेणेकरून चांगल्यापैकी अंदाज येतो व पीठ व तूप चांगल्यापैकी मिक्स होऊन अगदी दाणेदार टाळ्याला न चिकटणारे पूर्णपणे इथे बेसन लाडू तयार होतात. आता अगदी आपण अचूक प्रमाणामध्ये बेसन पिठाचे पूर्णपणे लाडू बघितलेले आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर व मनीषा होम रेसिपीवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करायचं आहे, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील.